हे के आहे. ज्या परमात्म्याच्या ज्ञानरूप प्रकाशाने वाणीला वाच्यभूत अर्थ प्रकाशित करता येतो, त्या वाणीला परमात्म वस्तू कशी प्रकाशित करता येईल? आपले इंद्रिय बदल चाललेला आहे, थोडासा प्रमाणाबद्दल चाललाय. पाठीमागे थोडासा विषय परमार्थ करताना मुमुक्षु होत जावं इथनं घ्या म्हणजे झालं. म्हणून परमार्थ करताना मुमुक्षु होत जावे. मुमुक्षु असतो तो मुक्त होतो. विद्यार्थी असेल तर विद्या संपादन करून विद्वान होईल, पण मुक्त होणार नाही. म्हणून तर दादाने आळंदीला आश्रम काढला, तेव्हा त्याचे नाव साधक आश्रम असे ठेवले. हे काय आहे, आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी नेमकी साधना काय करायला पाहिजे कळणं अत्यंतिक गरजेचं आहे. साध्य आपलं ठरलं ना, साधनही तसं करायला पाहिजे. कारण का, यथार्थ साधन झालं तर त्या साध्यापत्र आपण जाऊ शकतो. नाहीतर साधना जर घोटाळा झाला तर तोच घोटाळा साध्यात येतो. महाराज, साध्य ठरलेलं आहे जीवाचं, प्रत्येकाचं तेच आहे, पण प्रत्येकानं साधनं वेगळी वेगळी मांडलेली आहेत. प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे, हे सगळं एकच साध्य आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवा सगळ्यांचा जो प्रयत्न आहे महाराज, तो प्रत्येक जीवाला सुख पाहिजे आणि दुःख नको आहे. साध्य सर्वांचं एकच आहे, पण प्रयत्न वेगळे वेगळे आहेत. कारण का, कुणी कशात सुख मांडले, कुणी कशात सुख मांडले, कुणी दुःख निवृत्ती, वेगळाच प्रयत्न चालू आहे. म्हणून ते काय म्हटले, परमार्थ करत असताना आपण मुमुक्षु व्हावं. मुमुक्षु व्हावं म्हणजे मोक्षाची इच्छा असावी, त्याच्यासाठी सगळा पाठीमागला अधिकार संपन्न असायला पाहिजे. महाराज, विद्यार्थी होऊ नये म्हटले. मग आता आळंदीत जे असतं, आळंदी आता हे एक ज्ञानाचं वैभव आहे, बरोबर आहे. पण आता तिथं कसले विद्यार्थी आहेत बघा, मोजकीच ते आता याच्या मुमुक्षु याच्या पाठात आहेत. कुठं? साधक आश्रमात. नाहीतर सगळं आळंदीची भरली. आता कोण गायक आहे, कोण मृदंगाचार्य आहेत, कोण कसले आचार्य आहेत, कोण कसले आचार्य आहेत, हे विद्या आहेत. विद्यार्थी विद्या संपन्न होईल, वाचस्पती विद्या होईल, पण मुक्त होणार नाही. साधक मुमुक्षु का व्हावं, तर मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्यालाच मुमुक्षु म्हटले. म्हणून आपला प्रयत्न करत असताना महाराज योग्य वाटणं करूया. बघा, तुम्हाला काय म्हणायचं आहे, आपल्याला जर ते ध्येय साधायचं असेल तर शास्त्रानं सांगितले तसं आपण वाटचाल करणं. आणि संतांचे ह्याच्यात काय आहेत, अनुभव आहेत महाराज. हे दोन जे ग्रंथ आहेत, चांगदेव आणि अमृतानुभव, हे अगदी शेवटचे ग्रंथ आहेत. साधक अवस्थेत चांगदेव पासष्टीचं चिंतन व्हावं, तिथं बरोबर सिद्धाची अवस्था सांगितलेली आहे. आणि सिद्ध झाल्यानंतर, आपल्याला ज्ञान झाल्यानंतर देखील ते ज्ञान कसं स्थिर व्हायला पाहिजे, विधेयी कैवल्य कसं असतं, याच्यासाठी अमृतानुभव आहे. म्हणून आपल्याला विद्यार्थी होण्यापेक्षा साधक होणं अत्यंतिक, मोक्षाची कायम इच्छा ठेवून आपण जगणं. परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान जरी झालं तरी पुढं दृढापरोक्ष ज्ञान होण्यासाठी अतिशय मोठा प्रयत्न आहे महाराज. हे प्रकरण दिसायला सोपं दिसतंय, परमार्थ दिसायला सोपा दिसतोय महाराज, पण परमार्थासारखं अवघड काय नाही. आणि सोप्यात सोपं जर काय असेल तर परमार्थच आहे. कळल्यानंतर परमार्थासारखं सोपं दुसरं काहीच नाही महाराज. फक्त भाव बदलायचा आहे महाराज. दुसरं इथं काही करावं लागत नाही, वस्तू कुठनं आणावं लागत नाही, दुसऱ्यावर पराधीन काही गरज नाही. तुम्ही स्वतंत्र स्वतः निश्चय करू शकता. आणि भगवंतानं तुम्हाला तशी स्वतंत्रता, फक्त त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. कारण का, एवढं सूत्र आपल्या हातात येऊन, एवढं भगवंतानं आपल्याला देऊन, संतांनी महात्म्याने एवढं देऊन, जर आपण याला जर विन्मुख झालो तर याच्यासारखं पुढं काय म्हणायचे तुम्ही म्हणा, दुर्दैव. याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही महाराज. कारण का, सगळे जे मार्ग आहेत गुरुजी, ते अमृतानुभव येण्यासाठी आहेत. अजून तुम्ही चिंतन करून बघा त्याच्यावर, महिना 2 महिने 4 महिने चिंतन करून बघा. तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत चिंतन करून बघा. आम्ही असायला सांगायला असो नसो, तुम्हाला निश्चय झाला झाले. सांगणारा काय सांगून जाईल, सांगणारे सांगून गेलेत महाराज, लिहून ठेवलेत त्याने, रात्रीचा दिवस करून लिहून केले. लाता खाल्या आता, तसं तरी आमच्या वाट्याला नाही. ज्याने अनुभव लिहिला महाराज, आज त्यांची पालखी निघायला लागली का, ते असतात आता त्यांच्या पादुका पुजायला तो
पण ते असताना पण एवढं असून जगावर त्याने हे बघा नुसती नुसती भवई उचलली असती तर जग पेटलं असतं. ज्याने जठराग्नी पेटवून तवा हे करून पाठीचा त्यावर मांड भाजलं, जगाला जाळायला काय काय त्याला नाही होतो महाराज. पण नाही महाराज, दयेपोटी हे केले. हे केले ते पोट भरण्यासाठी नाही, पोट जाळण्यासाठी. पोट जाळायला म्हणजे आपली जी वासना आहे ना, वासना हे पोट आहे महाराज, आणि ती जाळण्यासाठी, हे जन्ममरणातून निघण्यासाठी हे मोठं सूत्र दिले महाराज. आणि म्हणून आपण साधक होऊन जगूया. आपण सिद्धाच्या कुठीत आहोत. साधक अजून आपण बसत नाही, पण आपल्याला वाटायला की आता आपण सिद्ध झालोय. पूजा होती नाही आपली, काय होती, एक दादा पूजा झाली, सन्मान झाला तर आमची पूजा करतात, फुलं टाकून आम्हाला नेतात. देहभाव वाढला का गेला. मग देहभाव साधक आहे का बाधक आहे? बाधक आहे. वाढता आपल्याला महाराज, अनादी कालाचा देहभाव लवकर जात नाही महाराज. आणि इथं मोठा प्रयत्न सांगितलाय महाराज. सगळं तुम्हाला करता येईल, पण लवकर देहभाव जात नाही महाराज. अनादी कालाचे संस्कार आहेत ते. म्हणून विद्या वाचस्पती होण्यापेक्षा मुमुक्षु होऊन जगणं अत्यंतिक गरजेचं आहे. का महाराज, तर मुमुक्षु जो असतो ना, त्याच्या पाठीमागे सद्गुरूची साथ असते महाराज. कारण का त्यांना देखील असली मिळत नाहीत. अर्जुनाच्या बद्दल भगवंतानं उद्गार काढल्यात. तू म्हणशील माझ्या पाठीमागे एवढा का लागलाय, पण आम्हाला विचारणारा तूच एवढा भेटलाय बाबा. एवढ्या अवतारात पाठीमागे अनेक अवतार झालेत. माझा तर निम्मा अवतार झाला आता यातला बी. आता शेवटचं कार्य आलेलं आहे, होय की नाही. एवढ्यात मला ही विचारणारा तूच एक मिळाला. काय बाकीची माणसं नव्हती काय भगवंताच्या पाठीमागं? 56 कोटी यादव होती. किती? पण ह्यातलं कोणी काही विचारलं नाही महाराज. म्हणजे मुमुक्षुत्व किती कठीण आहे बघा. आणि तेच आज कुठल्या नाही कुठल्या तरी निमित्तानं आपल्याकडे आलेलं आहे. कारण का ज्या अर्थी आपल्याला अमृतानुभवाचं चिंतन मिळतं, त्या अर्थी आपल्याला कुठंतरी अधिकार असायला हे गृहीत धरायचं महाराज. कार्यावरून पाठीमागं कारण सिद्ध होतं. आणि काय वस्तू मिळाल्या असतात महाराज, त्याची जर किंमत नाही कळाली तरी मिळून देखील ते व्यर्थ होतं महाराज. म्हणून काही वस्तू प्राप्त व्हाव्या होता, त्याची किंमत कळावी, त्याची वृद्धी व्हावी, वाढत जावं महाराज, आणि योग्य त्याचा उपयोग व्हावा. मुमुक्षुत्व असणं अत्यंतिक गरजेचं आहे. पाठीमागं विषय आहे, तो तुमच्या आमच्या नेत्राला प्रकाशन करणार आहे इंद्रियांना, तर तो इंद्रियांना विषय होईल कसा? मनबुद्धीला इंद्रियाला आपला विषय होऊ शकत नाही. हे पाठीमागल्या विषयातनं आलेलं आहे महाराज. आता पुढं काय अडले, तो प्रमाणानं देखील, कारण इंद्रियापेक्षा प्रमाण याची 6 प्रमाण मानलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, ही 6 प्रमाण मानलेले आहेत. शास्त्रानं मानलेले आहेत. व्यवहारासाठी त्यांची अत्यंतिक गरज आहे. सगळा व्यवहार चालतो तो या प्रमाणानंच चालत राहतो महाराज. पण महाराज परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी या प्रमाणांचं देखील काय चालत नाही, हे आपल्याला इथनं सांगायला चालू आहे. पाठीमागे इंद्रियांना, मनबुद्धीला विषय कसा होत नाही हे पाठीमागे तिने सांगितलं. कारण का मनाला, इंद्रियांना ही सगळे जड आहेत. तुम्हाला जरी प्रकाशित वाटत असली तरी ही सगळी गोलक जी आहेत ती जड आहेत महाराज. याचं प्रकाशन करणारा जो आहे तो साक्षी आहे. साक्षीच्या ह्याच्यातून सगळा याचा प्रकाश होतो महाराज. साक्षी हा प्रकाशमान आहे. साक्षी म्हणजेच आपला आत्मा प्रकाशमान आहे, स्वयंप्रकाश आहे तो. त्याच्या प्रकाशाने सगळे प्रकाशित होतात. म्हणून त्याला प्रकाशित कोण करू शकत नाही. आता या प्रमाणाबद्दल पुढे चालले, बघूया काय काय. विश्व नाही को नाही, ज्या प्रमेयत्वची जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. परमात्मा कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. कारण ज्याच्यावर अज्ञानाचे आवरण असते तो प्रमेय होत असतो. पण शुद्ध ब्रह्मावर अज्ञानाचे आवरण नसल्यामुळे जर तो प्रमेयच होत नाही तर त्या स्वयंप्रकाश असलेल्या ब्रह्माला प्रमाण कसे विषय करू शकेल? प्रमाण प्रमेय व्हायला काय लागतं? त्या विषयावर, त्या पदार्थावर अज्ञानाचं आवरण असावं लागतं. आणि अज्ञानाचं आवरण असलं तर महाराज तिथं ते तुम्हाला विषय होतो, प्रमाणाला आपल्या विषय होतो.
आता घट आहे पुढं, हा विषय आहे, आपलं हे प्रमाण आहे, त्याला तो विषय होतो, त्याला आवरण असावं लागतं, म्हणजे अज्ञान असावं लागतं. तसं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण नाही. का? तो स्वयंप्रकाश आहे, म्हणून तो प्रमाणाला विषय होत नाही. विषय होत नसल्यामुळे तो विषय नाही. विषय विषय भाव तिथं सिद्ध होत नाही. तो कोणाला पाहिल तर विषय होईल, हो. त्याला कोणी पाहिले तर तो विषय होईल. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ज्याच्या ठिकाणी विषयत्व आणि प्रमेयत्व दोन्ही नाहीत, किंतु ज्ञान हेच ज्या परमात्म्याचे स्वरूप आहे, यास प्रमाण ज्ञातृज्ञेया विहीन नुसतेची जे ज्ञान सुखा भरले असा केवळ ज्ञानगण परमात्मा कोणालाही विषय होत नाही. कारण अज्ञानाने जी आवृत असते त्यालाच ज्ञान विषय येत असते. आता तो विषय नाही म्हणजे जड नाही, म्हणून त्याला विषयत्व नाही. विषयी का नाही? तर त्याला पाहायला दुसरा वस्तू काय नाही. कारण का? परमात्मा स्वयंप्रकाश आहे, म्हणून तो विषय नाही, जड नाही. विषयी का नाही? विषय म्हणजे पाहणारा, तर त्याला पुढे विषय नाही. का नाही? परमात्म्याच्या ठिकाणी विषय का नाही? सांगा ना जरा. व्यापक आहे. हा, बरोबर आहे, व्यापक आहे. त्याच्या ठिकाणी दुसरं वस्तू काय झालेली नाही. हे काय असं काय आपल्याला लक्षात असावं महाराज. तू विषय होत नाही, प्रकाशमान आहे, हे बरोबर झालं. हो, विषय होत नाही, जड नाही, का? प्रकाशमान आहे म्हणून. विषयी का होत नाही? तर त्याच्या ठिकाणी यातलं काय नाही. मग हे दिसतंय ती काय असा आणि प्रश्न आहे महाराज. बोला. दादा बोला की जरा. अरे बाबा, हे दिसणार सगळं आहे ते प्रातिभाषिक सत्तेतला आहे किंवा व्यावहारिक सत्तेतला आहे, आणि तो आहे तो पारमार्थिक सत्तेतला आहे महाराज. आणि सत्ताधीन असल्यामुळं साधक बाधक तो व्यवहार होऊ शकत नाही. आणि त्याच्या पारमार्थिक सत्तेत त्यातलं काय झालेलं नाही. या जगताचा पारमार्थिक सत्तेत अत्यंत अभाव आहे. होय का गुरुजी? असं नव्ह काय? काय? हा, मुळी म्हणजे तिथं नाही. आणि कुठं नाही बघा. आम्ही जग मिथ्या म्हणतो, जग मिथ्या म्हणतोय, हे कुठं मिथ्या म्हणतंय हे कळवून घ्या तुम्ही, नाहीतरी बायका पुढे घालूची कुठेतरी. आवरण कुठं आहे? आत्मस्वरूपावर आवरण आहे. आता ते तुम्ही म्हणायला आला म्हणून तिथं मानलंय, तिथं नाही, तिथं नाही. हो, तुम्ही म्हणायला लागलाय म्हणून मानलंय. ते कुठं आहे म्हणतात? नाही, मग आम्हाला दिसतंय का? मग आता ह्या तुम्हाला प्रतीला येलेल्या जगताची वाट लावायची आहे का असलेल्या जगाची? प्रतीला येणार होय नव्ह का? मग प्रतीती काय यायला लागली हो तुम्हाला? हा, आपल्यावरच येतंय का दादा सगळं? आज तुम्हाला वाटायला लागले ना, मग आता वाटायला लागले तर कुठनं आता वाटायला लागलं? तुमच्यावरच वाटायला लागलं का दुसरं कुणावर? का त्यांचं तुम्हाला वाटायला लागलंय? नाही ना. मग तुमच्या आत्मस्वरूपावर ते झालं ना, मग आता शेवाळ काढून टाकायचे. तेवढे झालंय, आता मान्य आहे आपल्याला. त्याने झाकलंय पाण्यावर का कुणी दुसऱ्याने आणून टाकले? गुरुजी, गुरुजी तुमच्या घरात कुणी पुतळीने तुमच्यात आणून घातले का आवरण चित्तात? मानायला तुम्हीच ना, ते मानायला लागला. मग आता तू अर्जुन ध्यान आहेस का आत्म्या नाहीस? बरं, ही पहिली होती का नाही तुझी? आताच तुझी झाल्यात काय? बरं, पहिली कुठं होती ही? पुढे कुठं असणार आहेत? यांचा तुझा काय संबंध आहे आत्मसंबंधानं? इथं सुरुवात झाली महाराज. भ्रमाला इथं सुरुवात झाली महाराज. तुम्ही मानायला लागला म्हणून भ्रमाची सिद्धी झाली आहे, नाहीतर भ्रम तसा तिथं नाही. स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रम नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही, म्हणून त्याला विषय नाही. त्याच्या ठिकाणी दुसरं काय नाही म्हणून. आणि स्वयंप्रकाश आहे, तो जड नाही, म्हणून तो कुणाला विषय नाही. दुसरं काय नाही म्हणून तो विषयी नाही, बघणारा नाही, त्याला दुसरं कोण नाही.
त्याच्या ठिकाणी दुसरं काय नाही हो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मग आधी तुम्ही सांगितलं तसंच, तू व्यापक आहे. अद्वैत आहे, व्यापक म्हणण्यापेक्षा अद्वैत आहे. तिथं काय झालेलं नाही, होणं शक्य नाही, म्हणून ते विषयी नाही. आणि तू जड नाही म्हणून विषयी नाही. आलं बरोबर? हा. ही प्रमाणे काय करतात, याला जड वस्तू असावं लागतं महाराज, अज्ञान असावं लागतं. अज्ञान असलं तर तो प्रमाणाला विषय होतो. प्रमाण म्हणजे आता वृत्ती त्याला आवरण निवृत्त करते. मग तुमच्या प्रमाणानं त्याचा हे घटात तिथं असं म्हटलेलं आहे महाराज, वृत्ती काय करते, घटावरचं आवरण निवृत्त करते आणि मग त्या वृत्तीतला चिदाभास हा घट आहे असा म्हणून त्याचं प्रकाशन करतो. तिथं तर त्याला विषयच नाही तर तो प्रकाशन कुणाचं करेल महाराज? त्याच्या ठिकाणी विषय नाही. आणि तो विषय का विषय का नाही, तर तो स्वयंप्रकाश आहे, तो जड नाही. घट का विषय झाला, जड आहे म्हणून त्याला ह्या प्रमाणाची गरज आहे. मग आवरण म्हणजे अज्ञान स्वरूपाचं अज्ञान. आवरण म्हणजे काय, मी कोण आहे ना कळणं. हा, मग ते आत्म्यावरती आवरण म्हणता येईल काय? होय, मानावं तिथंच मानावं लागणार ना. शेवाळ आलंय ते पाण्यावर. हे बघ हा, आता तुम्ही एवढं जरी ऐकलं तरी मी अजून सागरच म्हणून, मिस्त्री म्हणून काम करता का आत्मा म्हणून? काम करा तुम्ही, पण आज तुमची समजूत काय आहे नाव सांगा. खरोखर सांगायचं एवढंच. माझी तरी अजून बाबा मी महाराजच आहे म्हणून आहे बघा. आणि तुमच्या कृपेनं झालं तर बरं होईल म्हणून तरी घासायला लागलोय आम्ही. इथं पत्र आम्ही येतोय हे तुमच्यासाठी खरोखर किसन दादा नाही, मी अजून माझ्यासाठी येतोय. कारण का इथं आले की 4 शब्द बोलायला मिळतात, तुमच्याकडं काहीतरी ऐकायला मिळते दादा, घरात मिळत नाही हो. माझा प्रकृती पलीकडे बघ, जरी कल्पने येणे लागेल बघ, तरी ही भूते मी ही वाव, ही मीच म्हणून होय, कल्पना जर तू सोडून बघितलं मला, संसार आवरण वगैरे हे कुठं तुमच्या ह्याच्यात आहे? कल्पने मग? स्वरूपात तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे. तुमच्या ठिकाणी काय झालेलं नाही. बर झालेलं असतं तर झोपेत काय आहे नाव सांगा. मग जागा दाखवून ती जागा लावून दिली आहे गुरुजी, ती जागा आमची नेमकी दावून दिलेली आहे. झोपेत तुम्ही आहे का नाही? संसार आहे कुठे तुमच्या? समाधीत एक दाव, तर तू कुठं आहे? कल्पने. समाधी, सुषुप्ती आणि विधेयकामध्ये अत्यंत या जगताचा तिथं अभाव आहे. आणि तिथं स्वरूपानं तुम्ही यायचा. सुषुप्तीत आपण स्वरूपभूत आहोत, फक्त तेवढा मध्ये एक पडदा आहे. जरी असला तरी तो आनंद भोगतो, तो आपण आत्मा आनंदच भोगतो. त्या आनंदाचं ज्ञान होतं ते स्वयंप्रकाश आत्म्याच्या ज्ञानानंच होतं. म्हणजे अज्ञानाचंही ज्ञान होतं तिथं. मी काय जाणत नव्हतो, अज्ञानाचं प्रकाशन होतं ना. आणि सुखानं झोपलो, सुखाची अनुभूती तिथे येते म्हणून तू भाऊ सांगतो. कारण का अनुभूती आल्याशिवाय पुढची स्मृती होत नाही. तिथं कुठं जग आहे? मग आता मानले आपण, आपल्याला तळमळ आहे तर बाबा तिथं आपल्याला जायला पाहिजे. मग आता काय झालंय, वृत्ती आपली बहिर्मुख आहे. आत्ता आपली जी आहे वृत्ती ना, ती बहिर्मुख आहे महाराज. वृत्तीला अधिष्ठान तोच आहे, आत्मस्वरूपानं अधिष्ठान तो आहे महाराज. पण त्यात चिदाभास जो पडला ना, त्यानं बाहेर पडलं. ते का बाहेर पडलं? अनादी कालाचे संस्कार घेऊन आलेलं आहे ते. तिथं तरी का आले? पाठीमागणी वासना होती म्हणून. जन्माला तरी का आला? जन्म घेणे वासनेच्या पाठीमागल्या वासना होत्या महाराज. मी अमका होईन, तमका होईन, अमक्या ठिकाणी जाईन, तमक्या ठिकाणी. हे मागलं सगळं भांडवल घेऊन आता आलाय. म्हणजे मागल्या जन्मातल्या ते संस्कार आहेत. आणि मग त्या संस्कारानुसार इथं आल्यावर व्यवहार करायला आलाय. आता तो व्यवहार करत असताना बहिर्मुख आपलं झालंय. जगाला सत्यत्व दिले, जग सत्य मानले. जग तरी का प्रतीला आलं नाव सांगा. सर्प का प्रतीला आला? अधिष्ठान सत्य असल्यामुळे. नाही, प्रतीला का आलं मी विचारलंय. ते सत्य का वाटते तिथलं ते तू आता सांगायला लायचा. अज्ञानामुळे, सामान्याचं ज्ञान, अज्ञानामुळे मी घालायचं नाही.
कारण का अज्ञानात व्यवहारच होत नाही हो. बघा तुम्हाला काय म्हणायचं, कोण विचारित नाहीत, काय विचारित त्याचा कुठं अभ्यास आहे म्हणून तुम्ही काय सांगितले तेव्हा म्हणतात. त्यांची तरी टाळकी कुठंच होती ताईट. नाही तर ऐकणार तसं जर असलं महाराज घाम फुटायला पाहिजे. हा, ऐकणार तसं जर असलं तर बोलणाऱ्याला घाम फुटायला पाहिजे महाराज. मनरहित अवस्था, उन्मनी अवस्था म्हणजे समाधी लागते तिथं. तर मन तिथं महाराज विलीन झालेलं असतं. अंतकरण एकाग्रता झालेली असते. अंतकरणाचा तो आत्मभाव प्राप्त झालेला असतो महाराज उन्मनी अवस्थेत. संकल्प विकल्प करणारं कोण आहे? मन आहे. ते आता तिथं उन्मन झालेलं असतं महाराज. ही बी अवस्था नाही ना तिथं, जागृती नाही, सुप्ती नाही, स्वप्न त्या अवस्थेतीत आहे तो, अवस्थातीत आहे. पण अजून वेगळा म्हणतो ना, जीवनमुक्ती आहे तिथं. तिथं तुरीय का ही जीवनमुक्तीची अवस्था आहे. तिथं आता सुविचारणा झाली. सुविचारणेत प्रमाण संशय, प्रमेय संशय जातात. सुविचारणा तनुमानसा, तिथं आता देहभाव घालवायचा आहे. तिथं निधी द्यायचा लावायचा. कुठं? तनुमानसा. सत्वापती, हळूहळू देहभाव गेला ना तर सत्वापती म्हणजे स्वरूपावर तो आरूढ होतो, आत्मसाक्षात्कारावर आरूढ होतो. सत्वापती झाल्यानंतर पुढं काय? असंशय. पदार्थाची आसक्ती सगळी निघून जाते. हळूहळू पदार्थाची आसक्ती निघून जाते. पुढं पदार्थांचा अत्यंत अभाव होत होता. हळूहळू एकदा ज्ञानाची परिपाक अवस्था झाली ना तर मग आता जाग झाल्यानंतर ती बायको पाण्याकडे जेवण घेऊन तिला लावून दे म्हणत नाही का? म्हणतोय हो. आता ती सकाळची रात्रीची जरा जेवण करून दे तिला थांब म्हणतायचा तुम्ही का? आता ती नाहीचा निश्चय झालेला असतो. तशी ही जागृती आली ना, पदार्थांचा अत्यंत अभाव होतो. पदार्थ लावले मग पुढं तुरीय गाय. आता तिथं त्या स्थितीत आहे तो, पण अजून आत्मसाक्षात्कारात आहे तो. त्या स्थितीत आहे, तू त्यात भोगतो. त्या भोग निरपेक्ष आहे ना ते. आता तिथं तो आनंद भोगात आहे. जीवनमुक्ती आहे ती. तुरीय अवस्था म्हणजे ही जीवनमुक्ती अवस्था आहे. तिथं मात्र आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्यासाठी मग आता ते कसं झालं, का झालं हे म्हणण्यापेक्षा हा भाव वाढवायला सांगितलाय. मग तुम्हाला सांगितलं ना, तो भाव वाढवायचा. एक संकल्प उठला ना, दुसरा संकल्प उठायच्या अगोदर मधली जी संधी आहे ती साधा, किंवा आता असा संकल्प उठवायचा, मी देह करता भोगता हे न म्हणण्यापेक्षा सत्यसंकल्पाचा दाता नारायण हा संकल्प करा. मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. महाराज काय म्हणतात, संकल्पाचे आदिष्ट नारायण गोमटे करा. हो, आता या संकल्पानं तो संकल्प जातो. संकल्पाला अधिष्ठान पाठीमाला संकल्प, अगोदर संकल्प, नंतर संकल्प उठला की पुढच्या संकल्पाला घालवतो ना. आता हा संकल्प दृढीकरण करा. तिथं रात्री शंका आली कालचार्याला, कुठं? योग वशिष्ठाला. तुम्ही संकल्प घालवा म्हणता, तो संकल्प घालवायचा कसा? मग संकल्प उठूच देऊ नका म्हणता. तर एका संकल्पानं दुसऱ्या संकल्पाला घालवा. तुम्ही विरोधी संकल्प करायचा. मी देह आहे, करता भोगताय हे म्हणण्यापेक्षा मी सच्चिदानंद स्वरूपानं आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे हा संकल्प वाढवा तुम्ही. आणि तो स्थायी भाव आहे, कारण का ते त्याचं काय आहे? स्वरूप आहे. तो सत्य आहे. तो संकल्प तुम्हाला काय आहे? सत्य आहे. आता जो संकल्प किती जरी केला जा तसं टिकत नाही, दुसऱ्या संकल्पानं बाधित होतो. हा संकल्प तुमचा आमचा जो करता भोगता सुखी दुखी अमका तमका महाराज कोण असेल ते व्यवहारातला, हे संकल्प नाटकातले आहेत, म्हणजे ते खोटे आहेत, ते वस्तुस्थितीने नाही हो. पण मी ब्रह्म आहे हा जर संकल्प केला ना तर तो स्वतःसिद्ध आहे. तो त्याचा स्वभाव आहे म्हणून सांगितले, नाही त्याचं ते स्वरूप आहे म्हणून सांगितले. आणि तो सगळ्या संकल्पाला घालवतो, पण त्याला आता दुसरा संकल्प उठायला जागाच नाही. संकल्पाला अधिष्ठानच ते दिल्यामुळे दुसरा संकल्प उठायला जागा आणि तो मात्र संकल्प तुम्ही सातत्यानं वाढवत म्हणजे निधी द्यास वाढवा म्हणून सांगितले. प्रभू रामचंद्राला सांगितले, तुम्हा मला नव तुम्ही आम्ही करायचं का नाही बघा. दादा अरे स्वाधिकाराचं भान झालं, भूमिका वाढत.
ते भूमिका वाढवा म्हणून सांगितलं, एवढंच सांगितलं त्यांनी. तुला ही शंका येईल पण तिने विचारली, मग ती संकल्प सारखी हे उठत्यात, मग ते कमी कशी व्हायचे, तर ते का उठत्यात हे तर सांगितलंय बघा. मग का उठत्यात? पाठीमागे अनेक जन्माचे संस्कार घेऊन आलोय, पाठीमागे अनेक जन्माचे संस्कार घेऊन आलोय, आणि त्याच्यामुळे विषय आसक्ती आहे महाराज. ते संस्कार तुम्हाला ढकलतात पुढं. बघा डोळं झाकून राहा, संध्याकाळी सकाळचं उठून बसा, आवड इकडची वाढवा. काय काय करते बघा ते. आता तुम्ही म्हणत बसता ते चांगलं आहे. आवड कुणीकडची आहे त्याच्यावर का होत्या, आवडच आमची इकडची असल्यामुळे ते पाठीमानच घेऊन आलंय हो आवड. हे बघू हा, आता इथं गुरुजी हे बघा, हे लक्षात ठेवा. तिथं तुम्ही चहा देता, काहीतरी नाश्ता आणून देता, घरात काय आम्हाला भजी सोडून देतात, पावभजी आणून देतात, मिसळ आणून देतात, हा. पण इथं थांबतंय काय बघा. तिनं आता निघालाच बोंबलत असं बाहेर पडतानाच म्हणते, तरी आणि तिकडे जाते. इथं थांबूया काय म्हणते, संध्याकाळी पाठी घेऊया जाऊन तिकडं, तिने मला शिवा दिल्या तर तिकडे जायचं नाही असं म्हणतंय काय बघा. काय झालं असेल काय की जाऊन मग एकदा तिथं तोंड बघितल्याशिवाय गमत नाही. एवढे आपले फाजील महाराज, हलकटपणा झाला आपल्याला, ते कळलं झाले. मागले संस्कार आहेत महाराज. माझं तरी असं होतंय दादा. हे दादा खुरपट टाकून मी पळालोय म्हणजे जाग्याला, उठायचीच नाही लवकर. आम्हाला तरी 6 वाजलं की आमची जायची ओढ लागायची, लाभ मोबलत बस म्हणायचं आणि ते पार जायचं, चहा देखील नको तुझा. पण तिथं गेली 9 वाजलं की आणि घराकडे काय झालंय काय की मग आधी भांडून आलतो. हे पाठीमागे संस्कार कार्य करतात, हे काही खोटे नाटक नाहीत, लक्षात ठेवा तुम्ही. अनादी कालाचे त्यांचे आपण संबंध आहेत, ऋणानुबंध आहे, आणि हे घालवायला पाहिजे. हे देह संबंध नाहीत, हे कुण संबंध नाहीत, आत्मसंबंधानं नाहीत. मग या देह संबंधानंच घालवायचं ते हळूहळू. त्याच्याने माझा काय संबंध नाही, हे माझं खरं आहे. नाहीतर का होऊ नये. आता हो, आता किती वर्ष हे चालू आहे, का होऊ नये, आता का होऊ नये. मग का होत नाही अजून? अभ्यास कमी पडतोय महाराज. दादा मी बोलायचं म्हणून बोलत नाही दादा, प्रत्येकाचं वाव माझ्या गुरुजींची इच्छा आहे दादा, माझी नाही. मला म्हणले तराळकी बंद करा म्हणले, त्यांना गरज नको काय म्हणले, तुम्ही काय तुमच्या हातात ईश्वराने दिले त्याला मुक्त करू म्हणून. काही बोललं नाही, गप्प बसलो तो. माझ्या हिताच आहे ते. भाग त्याग लक्षणा करा म्हणले, कोणाला काय बोलू नका, मिळेल तेवढे घ्यायचं, पुढे चालायचं. दादा आज आपण स्वयंसिद्ध आहोत, पण पाठीमागला आहे ती ऋणानुबंध फेडायचा आहे आता या अभ्यासानं. हा अभ्यास वाढवायचा, हळूहळू ते जाते महाराज. तेवढ्यासाठी सांगितलं आहे. संस्कार पाठीमागले आहेत, तिथं सगळ्या शंका आल्या आता, तुम्ही ते चिंतन करा. योग वशिष्ठ जो ग्रंथ आहे गुरुजी खरोखर आणा तुम्ही, नाहीतर मी आणून देतो तुम्हाला. अतिशय चिंतनीय ग्रंथ आहे. कथानक आहेत थोड्याशा, बरंचच कथा मांडलेल्या आहेत त्यांनी. त्यांनी मला वाटतंय नवरसातला तो खरंच आहे कुठला तरी. असो, आपल्याला काय तिकडे जायचं नाही, कथा बरेच दिले तर. चला, हा विषय का होत नाही महाराज, तर तो स्वयंप्रकाश आहे, जड नाही, म्हणून विषय होत नाही. विषय होत नाही, प्रकाशमान आहे म्हणून. जड वस्तू असते ती विषय होते, आणि विषयही का होत नाही म्हणजे पाहणारा का होत नाही, तर पाहणाऱ्याला दुसरी वस्तू काहीतरी असावी लागते. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी काही झालेलं नाही. मग आता हे झालंय ते या सत्तेत आहे, आलं का लक्षात? तिथं झालेलं नाही, या सत्तेत आहे, आणि म्हणून त्या सत्तेत त्याला विषय होऊ शकत नाही, त्याच्या ठिकाणी काय झालेलं नाही असं घ्यायचं असं ना. मग ते कसं आहे, ज्ञातृज्ञान ज्ञे म्हणजे आता पाहणं, ज्ञाता म्हणजे पाहणारा, याच्या वाचून विहीन गाठलं नुसतेची जे ज्ञान. आता त्याला ज्ञान ज्ञाता म्हणणेपणा नाही. गगना भरले गाळीव, सुका भरले गगन गाळीव. सुखाने भरलेले गगन गगनातनं गाळून घेतलेलं आहे. गाळीव गगनातनं गाळीव आहे ते. म्हणजे किती सूक्ष्म असेल बघा, गगनाच्या पदरातनं गाळून घेतलेलं आहे ते. बाबा एवढं सूक्ष्म, ते सूक्ष्म आहे बाबा, आणि ते बुद्धीला विषय व्हायचा आहे, बुद्धी त्याला ग्रहण करायची आहे.
तेवढी शास्त्र शुद्ध दादा आपली बुद्धी व्हायला पाहिजे. ती बी संतांच्या संगतीत राहून शास्त्र श्रवण केलं तर शास्त्र शुद्ध त्या बुद्धीचा तो विषय आहे म्हणून सांगितले. चतुर्बुद्धीचा विषय नाही. म्हणून मगाशी ते घ्या म्हटलं. कुठंतरी विद्यार्थी होऊ नका. विद्या संपन्न होईल महाराज. लोक तुमचं कौतुक करतील महाराज. आता 5-10 वर्षाची पोरं महाराज ती मृदंग वाजवायला आल्यात, गायन करायला आल्यात. गायक होतील का दादा? मुक्त होतील हो. पण काय वेळ लागली काय दादा कळत नाही महाराज. मी आता 4 प्रवचनं मला मिळाली त्यांची आळंदीत चिदंबरांची. मोजकीच माणसं तिथं. इकडं बाहेर गेला असा की रस्त्यावरून जायला जागा नाही. पण आश्रमात कोण आहेत? ऐकायला कोण आहेत महाराज? एवढा विषय. आणि 3रं वर्ष चालू आहे ते चांगदेव 65 म्हणजे अधिक महिन्यात 3रा महिना तो. त्यांनी सांगितलं आता लय भिजत घोंगडे ठेवायला नको. पुढे एका दिवसात आता हे पुरं करूया. कारण का लय बी असं भिजत ठेवायचं नाही. त्याचा नास्त देखील म्हटले सरताना म्हणले ते लय दिवस असं भिजत ठेवायचं नाही. कुठलाही विषय असून देत त्याला कुठंतरी मग गालबोट लागतं ना. असो किती सूक्ष्मता आहे बघा. म्हणजे 3 महिने घेऊया तिने. प्रत्येक अधिक महिन्यात घेत होते. अधिक महिन्यात असं 3रं वर्ष चालू आहे ते. काय असं चिंतन निघते. आता आपली ओवी चालू आहे. निघते चिंतन. पुष्कळ चिंतन. जेवढं चिंतन करशील तेवढं चिंतन निघते त्याच्यात. तर आपला प्रमाणाला 6 प्रमाण आहेत महाराज. उगे चिंतन येईल याच्यातनं. हळूहळू चिंतन करून जाऊया. हे तरी कळलं ना का? कोणाविषयी नाही का? तुझ्याकडे नाही म्हणून. आणि विषयी का नाही तर त्याच्या ठिकाणी दुसरं काय नाही असावं. मग तो विषयी भाव सिद्ध होतो. बाई दादा काहीतरी लिहून टीव्ही जावा जरा म्हणजे मग झोप येणार नाही. दोन्हीकडं कार्य होईल. तुमचं कार्य मोठं आहे हे आम्हाला मान्य आहे. दवा करीत राहा. 304 पानावर 306. जेथे ज्ञान विषयत्व असते तिथेच प्रमेयत्व असते. झालं. ज्ञान विषयत्व असतो म्हणजे आता तो ज्ञानाला विषय होतो. मग आता ज्ञानाला विषय झाला की त्याला प्रमाणाची गरज आहे. प्रमाणाची गरज आहे मला. तोच प्रमाणाला विषय होतो. 6 प्रमाणातले प्रत्यक्ष. आता हे सगळे आमचे जे विषय असतात 5 विषय आहेत ना ते प्रत्यक्ष प्रमाणात आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. हे 5 जे आहे ते प्रत्यक्ष प्रमाणात आहेत. प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा आहे. ते सगळे प्रत्यक्ष प्रमाणात बसतात. जेथे ज्ञान विषयत्व असते तेथेच प्रमेयत्व असते व जिथे प्रमेयत्व असते तेथेच प्रमाणांचा प्रवेश होत असतो असा नियम आहे. आले का? प्रमेय असतो तिथंच प्रमाणांचा विषय होतो. प्रमाणात हे पहिलं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आहे. शब्द प्रमाण, अनुमान. यावर कोणी म्हणेल परमात्मा अज्ञानाचा विषय होऊ शकेल. त्याचे उत्तर असे आहे की अज्ञान व परमात्मा यात विषम सत्ता आहे. आले का? तसेच परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्यास अज्ञान विषयता नाही. अज्ञान विषयता नाही म्हणून प्रमेयत्वही संभवत नाही व प्रमेयत्व नाही म्हणून 6 प्रमाणाने तो विषय होऊ शकत नाही. तो स्वयंप्रकाश आहे. सत्ता भिन्न झाली. सत्ता भिन्न असल्यामुळे त्याच्या सत्तेत काय नाही. पण आता व्यवहार सत्तेत प्रातिभाषिक सत्तेत तुम्हाला वाटतं ते. जरी वाटत असलं तरी तो स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रमाणाची गरज नाही. जड पदार्थाला बघावं लागतो हो. त्याला विषय येतो आहे. त्याला प्रमाणाची गरज आहे. तो स्वयंप्रकाश आहे ना. हे बघा तिथं सांगितले महाराज. घट प्रकाशनाच्या साठी जर तिथं अंधकार असेल त्याच्यावर काहीतरी आवरण असतं त्याच्या खाली जो झाकलेला असतो महाराज जड पदार्थ. तर तिथं महाराज ते आवरण फोडण्यासाठी दंडाची गरज आहे. वरलं त्याच्यावरलं फोडायसाठी. आणि त्याचं प्रकाशन होण्यासाठी तिथं दिव्याची देखील गरज आहे. हे घट प्रकाशनाचं सांगितलं तुम्हाला. पण इकडं वृत्तीव्याप्ती घातली ना. इकडं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा गेला ना अंतकरणाच्या ठिकाणी वरती गेली ना तर तिथं फक्त त्याचं आवरण निवृत्त करायचं आहे. आता त्याच घटाच्या खाली
जड पदार्थ नसून प्रकाशमान जर दिवा असतात तर फक्त ते आवरण फोडायची गरज होती. दिवा प्रकाशमान आहे, तिथं दुसऱ्या प्रकाशाची काही गरज नाही. तसं इकडं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतर्मुख वृत्ती झाली ना, वृत्ती झाली गेली तिथे की आवरण निघालं म्हणायचं. आवरण म्हणजे काय, तिथं असं पडकं काहीतरी झाकल्यानं आणि ती काढते असं नाही मला. कारण का वृत्तीचा विशेषही एक दिवशी तो झालं तर ते ज्ञान होतं, नाही तर ज्ञान होऊ शकत नाही. प्रत्यक्ष ज्ञानाची रीत सांगत असताना विषय आणि अंतःकरण वृत्ती यांचं एक दिवशी तत्व, त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हटले. वृत्ती जोपर्यंत इकडे कुठेतरी लागलेली असते तोपर्यंत त्या पदार्थावर आवरण मानायचं. त्याला बुद्धिबळाच्या खेळाचं ते तुम्हाला उदाहरणं दिलेलं आहे महाराज. तुम्ही बुद्धिबळाच्या खेळात लागलेला असतायचा, बरोबर आहे. आता तिथं कोणतरी तुम्हाला येऊन उभा राहिलेला असतो, हात जोडलेला असतं, पोरगं तुमचं डिवचित असतं, बाबा पैसे दे, बाबा पैसे दे. बाबाची वृत्ती कुठे लागली आहे, तिकडे लागली आहे. आणि मग आड कवा चालायचा, तुमचं लक्ष नाही, मी उशीर आलोय म्हणते. आता डोळं आहेत का नाही तिकडे, पण डोळं जरी असलं तरी वृत्ती कुठं आहे, इकडं आहे, प्याद्याकडे राहिलेली आहे. तशी आपली वृत्ती आता बाहेर आहे. आपली वृत्ती काय आहे, बहिर्मुख आहे महाराज. आता ती अंतर्मुख झाली, तिथं ज्यावेळी त्या पदार्थाकडे गेली ना, त्यावेळी ती त्या पदार्थाचं अज्ञान असतं, म्हणजे अज्ञात असतं पदार्थ. हो, चिदाभास असतो त्याच्यात, पण वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तिथं तो चिदाभास प्रकाशन करू शकत नाही महाराज. आणि वृत्ती तिथं गेली ती चिदाभासाखंड हा घट आहे असं त्याचं प्रकाशन होतं महाराज. त्यालाच आवरण निवृत्ती म्हटली महाराज. तसं अंतःकरण वृत्ती अंतर्मुख झाली ना की मग त्याच्यावरचं आवरण होतं. चिदाभासाला मी स्वयंप्रकाश आहे म्हणा, तो स्वयंप्रकाश आहे, दुसऱ्या प्रकाशाची काही गरज, मीच आत्मा आहे असं त्याचं भान होतं महाराज. हो, म्हणून तिथं प्रमाणाची गरज नाही. हा, अज्ञान विषयता नाही म्हणून प्रमेय तोही झाला. अज्ञान विषयचा नाही, तो अज्ञानाला विषय नाही म्हणून तो प्रमेय होत नाही. हो, आता घट अज्ञानाचा विषय, अज्ञान आहे ते, म्हणून तो प्रमाणाचा विषय आहे. तिथं तो अज्ञानाला विषय नाही, अज्ञानाचा विषय नाही, कारण स्वयंप्रकाश आहे. मग आता बुद्धी जाण्याने न जाणे, असा परमात्मा मीच आहे, स्वयंप्रकाश मीच आहे. आता बुद्धी जाणे कधी आणि न जाणे कधी सांगा, सागर दादा जरा बोला. गुरुजी, बुद्धी जाणे कधी आणि न जाणे कधी, दादा तुम्ही काय, बाजी दादा, आणि झालाय की विचार सागर. अरे अज्ञान आवरत परमात्मा जाणे आणि निरावृत प्रमाण न जाणे, कारण का तिथं आता काय बुद्धीची गरज आहे, आवरण आहे तोपर्यंत त्याचा जाण्याचा विषय होतो ना. आता हे बघा, सूर्याच्या ठिकाणी अंधकार आहे, प्रकाश श्री म्हणणे पण आहे, तिथं प्रकाश स्वरूपच आहे, म्हणणेपणा नाही. तसं नेणीव तरी नाहीच महाराज. पण जाणीव 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 मी 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 काय म्हणतो आहे महाराज. जाणणेपणाचा व्यवहार आता होत नाही तिथं. तसं आवरत परमात्मा हा ज्ञानाला विषय होतो, पण स्वयंप्रकाश असल्यामुळं तो विषय होऊ शकत नाही. नाही नाही, असली तरी काढा, कारण का त्याच्यावर चर्चा होत नाही. आणि करी जावा चर्चा थोडी थोडी थोडी, कारण का ते बुद्धीला कार्य लागतं, आणि बुद्धीला तुमच्या कार्य गुरुजी लागलं का नाही की मग ती टूप पेटलेली असते, मग हळूहळू हळूहळू, आणि मग तिथला हळूहळू अंधकार निघून जातो. बुद्धीलाच ते काम लावायचं आपण. मग अशी पाना आवळीत आवडतीनच देण्यात यायला, मग अशी महाराज असं का म्हणाले, ते महाराज काय डोसकत फिरलंय काय, आपण त्याला विचारायचं बाबा असं व्हायला पाहिजे, विपरीत का असं बोललो महाराज, ते टणकायला पाहिजे सारखं, असं का ते बोलले, असं टणकायला पाहिजे महाराज. मग उद्याचा पाठ कवा असेल महाराजाला कवाचा विचारेल, मग पाठाचा तुम्हाला फोन करायची काही गरज नाही. आता पाठाला फोन करायला लागतात आपल्याला.
मग येणं आदल्या दिवशी ठरवलेलं असतंय महाराजाला आलेल्या फोनाला काय काय सांगायचं ते नाही म्हणून एवढी तयारी असते आमची महाराज. असो आपला विषय नाही महाराज. अज्ञान विषयता नाही म्हणून प्रमेयत्वही समज नाही व प्रमेयत्व नाही म्हणून साही प्रमाणानं तो विषय होऊ शकत नाही. 6 प्रमाण म्हणजे 6 प्रमाणाला तो विषय होत नाही. प्रमाणाचे जे विषय असतात त्यास प्रमेय म्हणावे झाल्या प्रमाणाला जे विषय होतात त्याला प्रमेय म्हणावं. आणि कोण्याही ज्ञानाचे जे विषय असतात त्यास ज्ञेय म्हणावे. कुठल्याही ज्ञानाचा विषय असतात त्याला ज्ञेय म्हणायचं. परमात्मा ज्ञेयही नाही व प्रमेयही नाही, अर्थात स्वयंप्रकाश परमात्म्याला कोणते प्रमाण विषय करू शकेल. ते ज्ञेय नाही म्हणजे ज्ञानाला विषय होत नाही आणि प्रमेय नाही प्रमाणाला विषय होत नाही. आता सुख दुःख हे तुम्हाला ज्ञानाला विषय होतात, तिथं प्रमाणाची काही गरज आलं का लक्षात. पण तो सुख दुःखाच्या आत येत आहे महाराज. आणि प्रमाणाला विषय होते पुढे पण घटपट आधी प्रमेय असावं लागतात. ती जड आहेत, ती वेगळं आहेत. आता प्रमाणाचे ठिकाणी प्रमाणात्मक केव्हा असते हे सांगून परमात्म्याविषयी ते प्रमाण कसे संभवत नाही हे 3 ओव्यांनी सांगतात. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे ते काही स्वतः सिद्धी वस्तूच्या ठाई प्रमेयत्वाच्या अवच्छेदाने प्रमाणाची प्रवृत्ती असते. पण ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी प्रमेयत्व नसल्यामुळे आणि स्वयंप्रकाशत्व असल्यामुळे प्रमाणाची प्रवृत्ती कशी होऊ शकेल. प्रमाणाला प्रवृत्ती व्हायला तिथं तू वेगळा तरी असावाच लागतो आणि जड पदार्थ असावा लागतो महाराज. तो स्वयंप्रकाश असल्यामुळं तिथं प्रमाणाची प्रवृत्ती होऊ शकत नाही. जड पदार्थाच्या ठिकाणी हा घट आहे, जड आहे, तो घट काय मी तुम्हाला आहे म्हणून सांगत नाही, तिथं तुम्हाला ह्या प्रमाणाची गरज आहे महाराज. पण परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याला दुसऱ्या प्रमाणाची काही गरज नाही. विवरण. परिचिन्न वस्तूत प्रमाण प्रमेयत्व असते, अपरिचिन्न वस्तूत प्रमाण प्रमेयत्व संभवत नसते. ब्रह्म अपरिचिन्न आहे व प्रमाणे परिचिन्न वस्तूची सिद्धी करीत असतात. शब्द स्पर्श रूप रस गंध ही पंचविषये परिचिन्न आहेत म्हणून श्रोत्र त्वक चक्षु रसना घ्राण या पंच ज्ञानेंद्रियांनी अर्थात प्रत्यक्षप्रमाणे त्याची सिद्धी होते. पण ब्रह्मवस्तू अनंत अखंड अपरिचिन्न आहे म्हणून त्यात प्रमाणांचा प्रवेशच होत नाही. परिचिन्न वस्तू ती प्रमाणाचा विषय होतो. ब्रह्म अखंड वस्तू एक आहे, स्वयंप्रकाश आहे म्हणून ती स्वयंप्रकाश आहे म्हणून जडही नाही आणि अखंड एक आहे म्हणून वेगळी नाही. वेगळी वस्तू असावी लागते, जड असावी लागते, पण ती स्वयंप्रकाश आहे, अखंड आहे, तिथे भेद नाही म्हणून ती प्रमेय होत नाही, विषय होऊ शकत नाही. प्रमेयाचे ज्ञान संपादन केले तरच प्रमाणाला सार्थकता येत असते. होय, आता प्रमेयाचं ज्ञान संपादन केलं तर प्रमाणाला सार्थकता येते. हो, आता डोळ्यानं तुम्हाला घट हे सिद्ध केला तर डोळ्याच्या प्रमाणानं तुम्हाला तो घटाची सिद्धी झाली असं सिद्ध होतं ना. म्हणजे त्या प्रमाणाला देखील प्रमेय तो कधी येतो महाराज, तर ती वस्तू वस्तुरूपानं जशी आहे तशी कळाली, वस्तूची सिद्धी केली तर त्याला प्रामाण्य येतं महाराज. म्हणून आपल्या ह्याला 3 प्रत्यक्षता घातलेल्या आहेत. परंतु परमात्म स्वरूपाचे ज्ञान संपादन करण्याकरता प्रमाणे जेव्हा प्रवृत्त होतात तेव्हा परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान पूर्वीच स्वतः सिद्ध आहे, मग तेथेही प्रमाणे काय करणार. झालं, परमात्म्याच्या ठिकाणी ते ज्ञान संपादन करण्यासाठी ही प्रमाणं प्रवृत्त होतात. त्यावेळी ते अज्ञात असलं तर तिथं त्याचं ज्ञान करून देता येतं. हो, परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळं तर सूर्याला तुम्ही काय अंधकार घालवणार सूर्याच्या ठिकाणचा. इकडं तो त्याच्या अभाव कालात अंधकार घालवू शकू दिव्यानं, पण आता सूर्याच्या ठिकाणी तसं स्वयंप्रकाश परमात्मा असल्यामुळं तिथं अज्ञानाचं आवरण नसल्यामुळं किंवा तो वेगळा नसल्यामुळं तो या प्रमाणाला विषय होऊ शकत नाही, स्वयंप्रकाश असल्यामुळे. प्रथम परमात्मा अप्रकाशित असावा, अज्ञात झालं, असावा. प्रथम तो अप्रकाशित असावा म्हणजे अज्ञानानं आवरत असावा.
आणि मग तो तुमच्या ज्ञानानं त्याला प्रकाशित होईल. हो. मग प्रमाणाने त्याचे ज्ञान करून द्यावे म्हणजे मग- प्रमाणाची सार्थकता झाली हो. असती. मग त्या प्रमाणानं तुम्हाला ज्ञान करून द्यावं, मग त्या प्रमाणाची सार्थकता झाली म्हणावं. परंतु जेथे अगणित प्रकाश आहे तेथे प्रमाणाने प्रवृत्त होऊन काय करावे? अगणित प्रकाश आहे म्हणजे त्या प्रकाशाची देखील महाराज तिथं मोजमाप करता, कारण का तो सर्वांचं प्रकाशन करतो. अहो झोपेत देखील तो तुमचं आमचं प्रकाशन करतो ना, का नाही? त्यावेळी सगळी इंद्रिय आपली गप असतात कोम्यात गेलेली, मनबुद्धी देखील तिथं काय नाही, तरी पण तिथं प्रकाश आहे का नाही? मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो, हे प्रकाशन होतं ना. म्हणजे अगणित प्रकाश आहे तो. त्या प्रकाशाचं प्रकाशन करणार कोण? ही सगळी परप्रकाशात आहेत. ही स्वयंप्रकाश जरी प्रमाणानं मानलेली असली तरी ही सगळी परप्रकाशात दुसऱ्याच्या प्रकाशानं प्रकाशित होणारे आहेत. जरी प्रमाण ही मानलेली असली तर ही स्वतः प्रमाणानं प्रकाशित नाहीत. सूर्याला प्रकाश लागतो हे म्हणणे जसे व्यर्थ आहे तसे बघा. परमात्म्याला प्रमाणे विषय करतात हे म्हणणे व्यर्थ आहे. सूर्याला प्रकाश लागतो हे म्हणणं जसं व्यर्थ आहे. व्यर्थ आहे, तसं परमात्म्याला प्रकाशन करावं लागतं हे म्हणणं व्यर्थ आहे. कारण प्रमाणाकडून एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी अज्ञातत्व असेल तर ज्ञापकत्व सिद्ध होईल, परंतु इथे परमात्मा अगोदर अज्ञानाला विषयच नाही, अर्थात त्याच्या ठिकाणी अज्ञातत्वच नसल्यामुळे स्वयंप्रकाश आत्म्याची सिद्धी प्रमाणाने कशी होणार? एखादा पदार्थ अज्ञानात आवरत असला तर तिथं महाराज त्याचं ज्ञान करून घ्यावं लागतं महाराज. पण परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञानच नाही ना, स्वयंप्रकाश असल्यामुळं तिथं महाराज प्रमाणाला तो विषय होईलच कसा? होऊ शकत नाही. आता मुमुक्षुला सांगते वेळी परमात्मा शब्द प्रमाणाने जाणला जातो असे जे म्हटले आहे ते परमात्म्याच्या ठिकाणी कल्पित अज्ञानाचे आवरण गृहीत धरून झालं? सुटली नव्ह शंका? मुमुक्षुला सांगताना आता तो स्वयंप्रकाश आहे, पण तिथं तुम्ही विचारायला म्हणून आता किसना इथं बसलाय चांगला आहे, किसना दादा बसलाय चांगला आहे, बाहेर गेला आणि कुठनं तरी काय महाराज कसं चाललंय आता म्हणून जर डुडायला लागला तर आता कुठनं तरी ती घेऊन म्हणावं लागले का नाही हो? तसा आपण बडबडायला लागलोय, परमार्थ करावा वाटायला लागलोय, देवदेव करावा वाटायला लागलोय, देवळा जावं लागले, मांडामांडी करावं लागली, वारी करायला वाटत, म्हणजे सगळं आपण आता हे परमार्थातलं करायला लागलोय ना. ज्या अर्थी करायला लागलोय त्या अर्थी महाराज तुमच्या ठिकाणी काय करण्याची गरज नाही, काय करावं लागत नाही, स्वतःसिद्ध वस्तू आहे महाराज, काय मिळवायची गरज नाही. तरी पण काहीतरी मिळवावं वाटायला लागले, त्या अर्थी आता तुम्हाला वस्तू वस्तुरूपानं कळलेली नाही, वस्तूचा अभाव नाही, पण वस्तू जशी आहे तशी कळलेली नाही. आणि ती वस्तू कळवून देणं एवढं त्यांचं हे असं आहे मानलं. तिथं आपल्या कार्यावरून आवरण तिथं अज्ञानाचं आवरण मानलेलं आहे महाराज. काय म्हणायचं आहे गुरुजी? अरे मुक्त होता परी बर बळणच. मग आता त्याला काय मुक्त करायचं आहे काय महाराज? बद्धता नाही म्हणून सांगायचं आहे महाराज. मुक्त काय करायचं आहे महाराज? मुक्त करायचं आहे म्हटलं तर यांनी आपत्ती ती आहे, करायचं म्हटलं तर नव्हता अगोदर, मग आता केला आणि कधीतरी यांनी नाही होईल. तू अज्ञानी नाहीस एवढं सांगायचं का मुक्त करता येते? अरे आहे त्याला काय करायचं आहे महाराज? आणि नाही ते मानायचं तरी काय, घालवायचं तरी काय महाराज? आता मुमुक्षुला सांगते वेळी परमात्मा शब्द प्रमाणाने जाणला जातो असे जे म्हटले आहे ते परमात्म्याच्या ठिकाणी कल्पित अज्ञानाचे आवरण गृहीत धरून आवृत्त परमात्मा शब्द प्रमाणाचा विषय आहे असे म्हटले आहे, परंतु वस्तुता परमात्मा वस्तू स्वतः सिद्ध आहे, मग तिथे प्रमाण काय करणार? आता मुमुक्षुला सांगत असताना तिथं स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान गृहीत करून शब्द प्रमाणाला तिथे विषय होतून सांगावं लागतं महाराज. मुमुक्षुला सांगत असताना तिथं गृहीत धरले ते बी कल्पित अज्ञान गृहीत धरले, म्हणजे अज्ञानाची देखील काय केली? कल्पना कल्पना केली. कल्पित म्हणजे कल्पना केलेली आहे.
वस्तू तिथं वस्तूच्या ठिकाणी ते काय झालेलं नाही महाराज. आणि मग त्याला ते सांगावं लागतं महाराज. पण जरी सांगावं लागलं तरी वस्तुस्थितीनं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याच्या ठिकाणी काय झालेलं नाही, अज्ञान नाही. म्हणून तो प्रमाणाला विषय होऊ शकत नाही. यवम वस्तूशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता मग जाणणे आणि जाणता कैचा उरे. ब्रह्मवस्तूला वृत्तीने जाणावयास गेले असता ती ब्रह्मवस्तू परमार्थता जाणणे स्वरूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. मग ज्ञान आणि ज्ञाता हा भेद तेथे कसा उरेल. विवरण. यवम म्हणजे याप्रमाणे, वस्तू म्हणजे परमात्म वस्तू. श्री ज्ञानेश्वर महाराज परमात्म वस्तूलाच वस्तू असे म्हणतात. तरी परमात्मा ऐशे जे एक वस्तू असे. जगामध्ये घटाच्या पुढे कार्य होत नाही आणि परमात्म्याचे पलीकडे वस्तू नाही. ज्या वस्तू इंद्रियाने कळतात त्या व्यावहारिक आहेत व ज्या वस्तू इंद्रिया वाचून कळतात त्या प्रातिभाषिक आहेत. हे दोन प्रकार जगदंतपाती पदार्थ कळण्याचे आहेत. परमात्मा जगाच्या पलीकडे आहे अशा तीन गोष्टी लक्षात ठेवाव्या. लक्षात ठेवा. काही वस्तू साक्षी भाष्य आहेत, काही वस्तू प्रमाता भाष्य आहेत. परमात्म वस्तू स्वयंप्रकाश आहे. तर काय वस्तू साक्षी भाष्य साक्षी भाषा आहेत. सुखदुःख, स्वप्न पदार्थ हे साक्षी भाषा आहे. आणि घटपटादी ही जी आहे ते प्रमाता भाष्य. प्रमाता भाषा आहे. ते प्रमाणाला विषय होतात महाराज. आता इथं रज्जू सर्प, शुक्ती रजत ही देखील साक्षी भाषा आहेत. लक्षात ठेवायचं. अविद्यावृत्तीतनं ती विषय होतात, प्रमातावृत्तीनं होऊ शकत हेही लक्षात ठेवायचं. कारण का जेवढं कारण का ती प्रातिभाषिक सत्तेतले आहेत पदार्थ. जरी आपल्याला हे दिसत असलं, आता प्रमाणाला प्रमेयत्व कधी येतं, वस्तू जशी आहे तशी दावली तरी. आता जरी तुम्हाला डोळ्यानं वस्तू दावलेली असली, सर्प दावलेला असला तर तो टिकतो का नाही. म्हणून त्याला प्रमेयत्व येऊ शकत नाही. ते साक्षी भाषे पदार्थ आहेत. कुठले जेवढे भ्रमातले पदार्थ आहेत तेवढे साक्षी भाषे आहेत. आणि घट पटारी हे पदार्थ जे आहेत ते प्रातिभाषिक सत्तेतली म्हणायचे. स्वप्न पदार्थ, शुक्ती रजत असून दे, रज्जू सर्प घ्या, सुखदुःख हे सगळे साक्षी भाषा आहेत. आणि घटपट जे आहे ते व्यावहारिक दशेतले आहेत. ते प्रमाताद्वारा आहेत, प्रमाणद्वारा आहेत. हे प्रमाण त्याला विषय करतात. बरोबर आहे ना काय गुरुजी? तुझी काय शंका आहे काय? नाही का? प्रमाण प्रमेय ज्ञानाच्या वस्तू व्यावहारिक असतात. झालं. प्रमाण प्रमेय या वस्तू ज्या आहेत त्या व्यावहारिक असतात. साक्षी भाष्य वस्तू प्रातिभाषिक झालं. असतात. साक्षी भाषा वस्तू प्रातिभाषिक आता मग ते सगळे प्रातिभाषिक तरी म्हणजे काय, प्रतीती कालापुरती त्याला सत्ता. आणि तेवढ्या काळात त्या पदार्थांची उत्पत्ती म्हणजे हे लक्षात ठेवा तुम्ही. जेवढे पदार्थ तुम्हाला प्रतीतीला येतात ना तेवढ्या काळात त्याची अनिर्वचनीय उत्पत्ती मानलेली आहे. म्हणजे मग जगत कसं मानायचं? हा. जगत आता कसं मानायचं? म्हणजे काय म्हणतात? हो. आणि या दोन्हीच्या आतील एक वस्तू आहे असा पूर्वापार विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ती वस्तू जाणता येत नाही. होय. आता हे स्वप्न पदार्थ तुम्हाला आपल्याला साक्षी भाषा आहे ते जाणतो आपण. प्रातिभाषिक सत्तेतले आहेत का, त्या प्रतीती कालापुरती सत्ता जागा झाली की स्वप्न पदार्थ दिसत नाहीत. रज्जूचं ज्ञान झालं तर सर्प दिसत नाही. मग आता घटपटारी पदार्थ आहेत हे प्रमाता भाषा आहेत, प्रमाणाला विषय होतात. ते व्यावहारिक सत्तेतले आहेत महाराज. ते सांगता येतं. पण परमात्मा स्वरूप जो आहे तो तिन्हीच्या हाती दोन्हीच्या हातीत आहे महाराज. तो स्वयंप्रकाश आहे. वस्तूचे जाणणे असा अर्थ नव्हे तर जाणणे म्हणजे वस्तू आहे
अर्थात जाणणे हे जर त्याचे स्वरूप आहे तर त्याला कोणी जाणावे? मग आता ते वस्तू जाणणे स्वरूप म्हणजे ती वस्तू आहे तिथं, जाणणे जे त्याचं स्वरूप आहे हो. कारण का तिथं जाणणारा कोणतरी वेगळा असावा लागतो, हे जाणणं होतं महाराज. तो जाणायचं जी ती वस्तू तोच आहे, आणि जाणायचं जे ना ते स्वयंप्रकाश, प्रकाश देखील कोण तोच आहे. दोन्ही खंड घ्यायचं. आलं लक्षात काय? ज्याला आपण जाणायचं ना, ते जाणणारा देखील, जाणायची वस्तू कोण आहे तोच आहे, आणि ज्यानं जाणायचं ते ज्ञान जे आहे ना ते देखील तोच वस्तू आहे, स्वयंप्रकाश आहे. काय शंका आहे? बोला की काय शंका आहे? मला कोणीतरी तुमच्या बायकून तुम्ही आता आहेसा का नाही त्याचं जाणीव करून द्यावी लागते. आता आपण विपरीत, आता मी आमका म्हणायला लागलो एवढंच घालवायचं आहे महाराज. आपलं जे आता अस्तित्व जे आहे कृष्णादादा ते स्वतःसिद्ध आहे महाराज. ते कुणी सांगायची काय गरज नाही, कधीही गेलं नाही. पण आपण भ्रमानं त्याला विसरून द्यायला तुम्ही म्हणायला लागलोय, एवढं घालवायचं आहे ते तुम्हाला. तुम्ही आहे ते बरोबर आहे, पण इकडे विपरीताकडे लागले तेवढं घालवायचं आहे. नाहीतर तुम्हाला विसर कधीच पडलेला नाही. का केव्हा सांगायला लागते मी काल नव्हतो, काल कुठंतरी कधीतरी आपल्याला वाटतंय काय हा? पण आहे ते ध्यान मी आहे असं वाटायला लागलंय हो. इथं घोटाळा झाला आहे. मग आता ते घालवायला मी देह नाही, मी देह नाही एवढं म्हणायचं आहे मला. माझा देह नाही, मी देह नाही, देह संबंधानं माझे नाही. कारण का हे सगळे या प्रमाणाला विषय होतात, आणि प्रमाणाला जे विषय होतात ते जड असतात. कधी असतात कधी नसतात. त्या उत्पत्ती नाश आहे महाराज. प्रतिती कालापुरती त्यांची उत्पत्ती आहे, उत्पत्ती आहे, त्यांचा नाश होतो. आणि यांची तरी काय, आजचा घट जरी असला तरी कालांतरानं त्याचा नाश होतोच. अगोदर नव्हता, आता उत्पन्न केलाय, उत्पत्ती आहे, त्याचा नाश का आपला नाश नाही देहाचा आहे महाराज. एक लक्षात ठेवायचं, हा देह आयुष्य आहे तोपर्यंत राहतो. लिंगदेह प्रलय काळात देखील राहतो महाराज. लिंगदेह आणि अविद्या प्रलय काळात देखील पुढच्या स्वर्गात प्राप्त होतो तसं महाराज. त्याचा नाश एकदाच होतो महाराज, ज्ञानानं अज्ञान निवृत्त झालं ना पुढचं सूक्ष्म शरीर राहत नाही महाराज. त्याचा काय होतो, बाध होतो. अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञानचे स्वरूपे होऊन जायचे. म्हणून तिथं प्रमाणाला काय, प्रमाणाची गरज नाही. हे पदार्थ झालेले असतात म्हणून ते येतात जातात, प्रमाणाला विषय होतात, प्रमेय होतात, ज्ञानासाठी विषय होतात. कारण का ते जड पदार्थ आहेत, त्याचे ज्ञान करून द्यावं लागतं. म्हणून प्रमाता प्रमाण प्रमेय हे तर भावच. पण स्वयंप्रकाश परमात्मा असल्यामुळे त्याला ज्ञानाची तिथे गरज नाही, आणि ती वस्तू तिथं दुसरी कोण नाही, म्हणून तो कुणाला विषय होत नाही, किंवा त्याला कोण विषय होत नाही. विषय भाव देखील तिथे सिद्ध होत नाही. परमात्मा वस्तू अशी आहे की जिथे प्रमाणाची प्रवृत्ती संपते. बघा, परमार्थ वस्तूच अशी आहे तिथं परमार्थ प्रमाणाची सीमाच कुठते. प्रमाण तिथं पोचू शकत नाही. कारण जाणणे हे जर परमात्म्याचे स्वरूप आहे तर पुन्हा प्रमाण तिथे काही विशेष निर्माण करणार आहे असे नाही. जसे साखरेला गोड करण्याकरता त्यात अन्य काय घालावे, तसे ज्ञान हेच वस्तूचे स्वरूप आहे, तर तेथे प्रमाण काय करणार आहे. प्रमाण प्रमेयाचे ज्ञापक आहे, पण ते प्रमेय जड व अज्ञात असले पाहिजे, तर प्रमाण प्रमेयाचे ज्ञापक करून देईल. सिद्धांतामध्ये परमात्मा जडही नाही व अज्ञातही नाही, म्हणून तो प्रमाणांचा म्हणजे जाणण्याचा विषय नाही. बघा, सिद्धांतात परमात्मा जडही नाही म्हणजे तू ज्ञेय नाही, स्वयंप्रकाश आहे म्हणून अज्ञानही नाही किंवा अज्ञातही नाही. हा, जाणणे रूप वस्तू आहे, मग त्याला काय जाणावे. ती जाणणे हीच वस्तू आहे हो, त्याला काय जाणायचं महाराज. अर्थात जाणणे आणि जाणणारा भेद राहतच नाही. तिथं जाणणे आणि जाणणारा भेद राहत नाही महाराज. परमात्मा अन्याला किंवा स्वला विषय नाही, हे आता पावे ते सांगितले. परमात्मा अन्याला किंवा म्हणजे स्वला. बाकीच्याला किंवा स्वला, स्वतःला तो विषय नाही.
आणि अन्याला विषय नाही. आतापर्यंत सांगितलं. आता तो अन्याला शब्द- का विषय नाही? स्वयंप्रकाश आहे म्हणून. स्वला का विषय नाही? दुसऱ्याला काय, दुसरं तिथे काय नाही म्हणून. हा. आता तो शब्दालाही विषय होत नाही हे सांगतात. कारण का शब्द प्रमाणाला महत्व दिले महाराज. ही 5-6 प्रमाण मानलेले आहेत. त्यात शब्द प्रमाण एक प्रबल प्रमाण मांडलेलं आहे महाराज. ते कुठं पत्र अज्ञान कालातच महाराज. अज्ञान कालातच. ज्ञान कालात शब्दाला देखील तिथं महत्व दिलेलं नाही. म्हणून सच्चित सुख हे बोल वस्तुवाचक नव्हती शेष विचाराचे. हम्म. म्हणून सच्चिदानंद ही पदे ब्रह्मवस्तूची वाचिक नाहीत, हीच सगळ्या विचारांचे सार आहे. सच्चित सुख त्या ब्रह्माचं वाचक नाहीत, म्हणजे त्याचं ज्ञान करून देणारे नाही. त्याच्याबद्दल ती वाच्यता पाठीमागे झालाय. असताची व्यावृत्तीसाठी, म्हणजे या बाकीच्या असत जड दुःख यांच्या वावृत्तीसाठी ती पद गाठलेली आहेत महाराज. ती काय परमात्म्याचं ज्ञान करून देण्यासाठी नाहीत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सच्चित सुख ही पदे परमात्मा वस्तूची वाचक नाहीत, हाच सर्व विचारांचा शेष आहे. झालं. सच्चित आनंद किंवा सुख परमात्म्याची वाचक नाहीत. मग या अन्याची व्यावृत्ती, कारण का अन्यात कुठेतरी आपण अडकलोय महाराज. आणि मग तुम्ही त्यातनं निघाला की तुम्हाला तुम्ही आहे म्हणून सांगायची काय गरज? का शब्दाला पण विषय होतो महाराज? नाही, आपलं स्वरूपच ते आहे महाराज. सांगायची काय गरज नाही. तसं परमात्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद पद ही त्याची सिद्धी करण्यासाठी प्रवृत्त झालेली नाही. त्यांची प्रवृत्ती निमित्त पाठीमागे झालेले आहेत. प्रवृत्ती निमित्त जे आहे ते वेगळं आहे. या बाकीची जी व्यावृत्ती करण्यासाठी, याचं स्वरूप सांगण्यासाठी नवं. हा, मागे तसा विषय झालाय ना काय? झालं. पाठीमागला देखील विषय आपला जागा असायला पाहिजे, जिवंत असायला पाहिजे. हो. या अमृतानुभव ग्रंथात विचार सांगितला आहे, परमात्म्याचे ज्ञान होत नसते, बघा, चिन्मात्र परमात्मा अविशिष्ट राहत असतो. या अमृतानुभवात महाराज परमात्म्याचं ज्ञान होत नसतं महाराज. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे एवढं कळवून घ्यायचं महाराज. आपल्याला ज्ञान होत नसतं महाराज. ज्ञान व्हायला तो पदार्थ जड असावा लागतो महाराज. हा, आता आहे तिथे अज्ञान. मग अशी झाला विषय. तो सांगण्यासाठी तुम्ही मानायला लागला म्हणून हे सगळं करावं लागतंय महाराज. आणि कुठपर्यंत करायचं? आपलं मानायचं थांबतंय तोपर्यंत. हे 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 काहीतरी मानतोय ना, ते जोपर्यंत आपल्याला थांबत नाही. चालायचं. मांडा म्हणजे काही व्यवहार थांबवायचा आहे असं नाही महाराज, हे लक्षात ठेवा बस. परमात्म्याचे ज्ञान होत नसते, चिन्मात्र परमात्मा अविशिष्ट राहत असतो. झालं. परमात्म्याचं ज्ञान होत नसतं, चिन्मात्र परमात्मा अवशिष्ट, म्हणजे सगळ्याचा बाद होऊन तेवढंच राहतो. झोपेत तेवढंच राहतंय. सगळ्याचा काय केलेला असतो तिथं बाद नाही झालेला आमचा. बाद त्यालाच म्हणायचं. जागृतीत असताना पदार्थाचा बाद होऊन तूच राहतो. आता माझ्याशिवाय दुसरं काय नाही, त्याला बाद म्हणायचं. तिथं लय झालेला आहे. झोपेत आपल्याला काय झाला आहे? लय. तो आणि चांगदेवानं लय केलेला होता महाराज, पण त्याला बाद करायला सांगितलं. बाद कधी होतो महाराज? ज्ञानानंतर बाद होतो. बाद व्हायला याच्यावरचं सत्यत्व निघून जातं, पदार्थावरचं सत्यत्व निघून जातं, पदार्थ दिसून जाते. कारण का पदार्थ तुम्हाला काय करत नाहीत, सर्प काय करत नाही. सत्य मानलेला सर्प तुम्हाला धोकादायक आहे. तसं जग तुम्हाला काय करत नाही. जग सत्य वाटायला लागलं. मग जग तरी का सत्य वाटतं? तर जगात सत्य आहे त्या अधिष्ठान आहे म्हणून सत्य वाटतं महाराज.
बाद करायला शिकायचं महाराज. म्हणजे मिथ्यात्व निश्चय करायचा. कारण काय हे काय कालचं आज नाही हो. मी म्हणतो आज आहे असून कालचंच आहे असं कालांतरानं बदललंय का नाही. 3 अवस्था तरी बालपण गेलं, तरुण आलं, तरुणपण गेलं आणि एक दिवस मग कुठं सत्य आहे महाराज. परमात्मा मात्र म्हणजे येतं जातं घ्यायला लागलं का आपण करायला लागलो. येतं जातं घ्यायला लागलं ते सहज होतंय महाराज. त्यांना काही करायची गरज नाही महाराज. आपण करायला लागलो. लय तरी करशीला महाराज, काळी केस करशीला महाराज. आपण काय करतो तो पण काय तरणं होतंय त्यात ना, नाही होत महाराज. पूर्ण करतो तो आपल्याला. प्रकृतीचा आपल्या अंगावर घेतलो आपण. पण तिथं कार्य थांबत नाही. तुम्हाला थांबवायचं म्हटलं तरी थांबत नाही. आणि तुम्हाला स्वतंत्र काही करावंच लागत नाही. अरे जे तुला बांधून टाकलं एकदा चलावंच लागणार. तुला काय करावं लागत नाही. हे सहज होतं ते. फक्त त्याचा संबंध सोडतो. प्रकृती करी कर्मे त्याचंच नाव जीव आहे. जीव जीव म्हणजे काय म्हणा, संसार करत म्हटले. सगळं चाललंय तिच्या सत्तेनं. वाडवडील सप्त करत होते तिथे गेले, आता थांबल्यात सप्त का थांबल्यात? आम्ही गेल्यावर काय थांबणार आहे ते? नाही, चाललेलं आहे महाराज. चिन्मात्र परमात्मा अवशिष्ट राहत असतो. हाच विचाराचा शेवट आहे व विचाराचा शेवट झाला की विचार मावळत असतो. झाले. चिन्मात्र परमात्मा आहे, त्याला काही करायची गरज नाही. विचाराचा शेवट आहे महाराज. आणि विचाराचा शेवट झाला की तिचा परमार्थ संपला तुमचा. का महाराज विचाराचा शेवट? तरी विचारच का करावा? म्हणजे गुरुजी आणि काय आणि काय दादा, अहो अविचारानं बंद गळ्यात पडला एवढं जाम झालं. विचाराने पण झालं. विचार करावा लागणार आहे. विरोधी भाग आहे. करावा विचार म्हणजे क्षणोक्षणी ह्याची करावा विचार म्हटले महाराज. सारासार विचार रावटावटी. अविचारानं बंद गळ्यात पडलाय. विचार त्याचा विरोध आहे महाराज. अंधकाराच्या विरोधी प्रकाश आहे, अज्ञानाच्या विरोधी ज्ञान आहे महाराज. विचार आहे मग काहीतरी मानायला लागलो आपण म्हणजे तो विचार करा. मी कोण आहे विचार करायचा महाराज. विचारानं बंद गळ्यात पडलाय. विचार करता म्हणून सांगितलं. हो, नाहीतर मग काय सांगायचं. आणि हाच विचार करा म्हटले. क्षणोक्षणी नुसता करा विचार म्हटले काय? क्षणोक्षणी हाच करावा विचार. तरावा या पार बहुचिंत. का नाशिवंत देह, तू देह म्हणायला लायक नाशिवंत आहे. बरं आयुष्य आता मगापासून थांबले का? ते जाते ते. पण विचार मावळला तर ती वस्तू मात्र उरतेच. आता विचार कुठेपर्यंत करायचा? मावळतोपर्यंत. अविचारानं गेला का नाही विचार हे मावळतो. आता मी म्हणाय काय म्हणायची काय गरज आहे. पण जरी विचार मावळला, अविचार गेला, विचार बी थांबला तरी वस्तू मात्र जशीच्या तशी आहे. कारण का ती तिन्ही कालात त्रिकाला अबाधित आहे. तिला सत्वस्तू म्हणायचं. सर्वांचं ज्ञान करून देते. त्याच्या ज्ञानासाठी काही नाही म्हणून तिला चितवस्तू म्हणायचं. आणि आनंदच हे तिचं स्वरूप आहे. असे श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतून देखील सांगतात. जाणीव जेत न रिगे विचार मागुता पाऊली निघे. विचारापुढे जे टिकत नाही त्यास अनात्मा म्हणावे. झालं. विचारापुढे जे टिकत नाही त्याला अनात्मा म्हणायचं महाराज. कुठे टिकते महाराज? आपण देहाचा जर पंचनामा केला, रजेवरचा सर्प सोडाच महाराज. आज आपण देहाचा विचार करायला गेलो तर देह टिकतो विचारापुढे महाराज? नाही. आबा ह्यो देह स्वप्नात नाही, स्वप्नातला देह इथं नाही. आणि कालांतरानं हा देह फुटूत येतो. मग फुटू बी नातू काढून टाकतात. मग कुठेतरी ती नाव त्या ह्याच्या जाऊन बघायला लागतंय. जळव्यापाशी आमच्या पंजाचं नाव काय ते सांगा आठवण म्हणून. ते बी कुठे त्या म्हाळात घ्यायला लागते म्हणून नाव बी लुपून जातं काही कालानं. कौरव पांडव होते गेलेत, आता नाव तेवढं आहे. काही दिवसानं कुणी बघितले कौरव पांडव म्हणतात. काय माणसं नाना प्रकारचं सांगतात.
लंका जाळली मग ती लोक राहिली कुठं? पुराण काळाच्या ह्याच्यात लंका अगोदर जाळली का नंतर जाळली? युद्धाच्या नंतर जाळली, अगोदर जाळली तर मग लोक राहिली कुठं? ती तुकोबाराय म्हणतात जाळी येईल लंका धन्य धन्य म्हणे. ते तुकोबारायनं देखील खोटं ठेवणारी माणसं आहे. काय या डुचकीतनं निघाल ह्याला भ्रम म्हटले महाराज. भ्रमातली वस्तू काय काढेल त्याचा पत्ता लागत नाही महाराज. भ्रम झाल्यावर एकदा माणसं काय करतील? देहावर येणं. हा. असल्या चिंतनात. चिंतन करायला की लंका जाळी बरोबर आहे. पण ती सोन्याची होती घर त्याचं काय झालं? सोनं जळत नाही ना. नाही अजून असणार आहे तिथे ती. मग ते कुणी नेलं? आता पाठ झाला की आपण त्याने कुणी नेलं? ती रामेश्वरात दिसते की असं आहे. म्हणजे दिसून आसक्ती होणार हो. रामेश्वराच्या समाजाच्या ऐकून कथा. आमच्या इथे तर लोकांच्या नादाला लागून काय करायचं मला? पतन पंगती काय दादा म्हणायचं नाव सांगा? हा? देव होईचे तर देवाचे संगती पतन पंगती जगाची. होय, देवाच्या संगतीत बसा तुम्ही. ते जगाच्या पंक्तीत बसला सर पत नाही तिथं महाराज. कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल. एक संताचा संघ तरी होय, आत्मज्ञाने चोखडी हो, संत ते हे माझी ते दृष्टी पडो आवडी होय, कामिनीची आवड जशी दृष्टी पतीवर पडते तशी माझ्या संतांच्या चरणावर आपली दृष्टी पडावी किंवा देवाच्या चरणावर दृष्टी राहून दे. तेथे माझी हरी राम असं म्हणूया. मृत्यू बाजूला जाणार नाही, त्याला विषय करेल महाराज. जगाकडे गेली तर भ्रमिष्ट होती महाराज. अगोदरच आपण भ्रमिष्ट आहे. देवाकडे गीत काय आहे? गीता आहे. जग मंगळ लागे देखता विचार. जाणीवची तरी गत नाही, जाण्याला विषय राहत नाही. विचार म्हणजे तर्क देखील तिथे ठरत नाही. माग पाऊल टिकतो. तर कोण हे गे आईनी जयाच्या अंगी अंगी जाय. जयाच्या तया नाव ज्ञान. ज्ञान. हे प्रपंच हे विज्ञान. त्याचं सत्यबुद्धी हे अज्ञान हे ज्ञान अर्जुना तिथली हो गई. विचार ज्याच्याकडे टिकत नाही त्यास परमात्मा म्हणा. विचारच त्याच्या पुढे टिकत नाही. कारण का आता तिथं विचाराला जागाच राहिलेली नसते ना. विचाराला तिथे काय जागा शिल्लक राहिलेली नसते महाराज. दुरीच हा झाल्यानंतर आता काय सर्पाचा तुम्ही विचार करणार महाराज? तिथं एकदा तिथं ज्ञान झालं ना, विचाराला जागाच राहत नाही. कारण का विचाराला मनुष्य वेगळा राहतच नाही, विचार करायला विचार वेगळे राहत नाही. अविचाराने मनुष्यास परमात्मा कळून घ्यावे असे वाटत असते, झालं. पण परमात्मा ज्ञानाला विषय होत नसतो. हे कळून घेणे म्हणजेच परमात्म्याचे ज्ञान करून घेणे आहे. कारण ज्ञानाला विषय होणारी वस्तू जड परप्रकाशित असते. म्हणून परमात्म्याला अविषयत्वाने जाणावे असे उपनिषदामध्ये म्हटले आहे. हो, जाणे त्याला पण अविषयत्वानं आपले स्वरूप म्हणून जाणायचं त्याला. विषयत्वानं नव्हे, अविषयत्वानं. विषय भाव सोडून जाणायचं. म्हणजे तो जड आहे असं म्हणणं नाही, स्वयंप्रकाश या रूपात त्याला जाणायचं आहे. अवचने नैव प्रवोच प्रवाच प्रोवाच. वाच. चार गोष्ट सच्चिदानंद हेच त्याचे स्वरूप आहे. तेव्हा सच्चिद आनंद हेच त्याचं स्वरूप आहे. तिन्ही कालात आहे म्हणून सत आहे. सर्वाचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशनासाठी कशाची गरज नाही म्हणून चित आहे. आणि आनंदच हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून सच्चिदानंद या तीन पदांनी परमात्म्याचे ज्ञान करून दिले नाही किंवा ही पदे त्याची वाचक आहेत असेही नाही. मग ही पदे श्रुतीने का उच्चारली आहेत? तर श्रुती असे सांगते की परमात्मा कोणत्याही प्रमाणाला विषय नाही, किंतु विचार ज्या ठिकाणी लयाला जातो असा हा परमात्मा आहे. मग काय सांगितले? तर ही प्रमाण जिथं जिथं नाही पावतात, विचार देखील जिथं थांबतोय ती वस्तू आपण आहोत. याप्रमाणे सच्चिदानंद पदाची व्यवस्था लावून त्यांची पुढे काय तिथी होते हे 6 ओव्यांनी सांगतात. मंडळी